Today we are going to learn arithmetic numbers and numeric system. तर यामध्ये आपण आज पाहणार आहे असाइनमेंट 1.5 असाइनमेंट 1.1 टू असाइनमेंट 1.4 च्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. तर असाइनमेंट 1.5 मधील फर्स्ट क्वेश्चन 70,805 इज रिटर्न इन फिगर ॲज. आता इथे वर्डमध्ये नंबर दिलेला आहे 70,805. तो आपल्याला फिगरमध्ये रायटिंग करायचा आहे. फिगर म्हणजे नंबरमध्ये, तर आपण अंकामध्ये आपण रायटिंग करायचं आहे याप्रमाणे. तर यामधील कुठला नंबर आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर यासाठी अगोदर आपण तो नंबर रायटिंग करून घेणार आहे 70,805. याप्रमाणे तो नंबर आपण रायटिंग केलेला आहे 70,805. तर हा नंबर आपण रायटिंग केला. आता फिगरमध्ये रायटिंग करायचं असेल आपल्याला जो बिग प्लेस आहे, आता इथे 1000 हा बिग प्लेस आहे, तर यापर्यंत आपल्याला युनिटपासून तर 1000पर्यंत नंबर रायटिंग करावं लागेल. तर इथे आपल्याला हे पण बघावं लागेल की 1000 आहे की इथे 10,000 आहे. तिथे 70 कसा राहतो 7070, म्हणून आपल्याला 10,000पर्यंत आपल्याला प्लेस रायटिंग करावे लागेल. युनिट, टेन्स, 100, 1000 अँड 10,000. आता हे नंबर आपण इथे रायटिंग केल्यावर आपल्याला याच्याच खाली आपल्याला ते नंबर रायटिंग करायचे आहे. आता बिग नंबर बघायचा, तर बिग आहे 1000, पण 1000 किती दिलेले आहे 7070, म्हणून इथे 70 आपल्याला 10,000 आणि 1000च्या प्लेसमध्ये रायटिंग करायचे आहे. ओके. त्यानंतर 100. आता 100 किती दिलं आहे ते बघावं लागेल. आता इथं 100 दिलं आहे इथे, तर 100 किती आहे, तर 100 आहे 800. तर 8 आपल्याला 100च्या प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे याप्रमाणे. त्यानंतर अँड 5. आता 5 हा केव्हाही सिंगल नंबर असतो, सिंगल हा नंबर युनिटमध्ये रायटिंग करायचा याप्रमाणे. आता 10 दिलेला नाही यामध्ये, म्हणून आपल्याला 10च्या ऐवजी 0 रायटिंग करावं लागेल. तर इथे जो नंबर तयार होईल 70,805 हा नंबर आपल्याला ऑप्शनमध्ये पाहावा लागेल. तर 70,805 हा दिला आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड द डिजिट 3 इन द नंबर 5,43,823. तिथं व्हॉट इज द डिफरन्स, व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, डिफरन्स म्हणजे फरक. तर इथे फरक काढायचा आपल्याला बिटवीन म्हणजे दोन नंबर मधला. तर ते दोन नंबर कुठले, द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 3 इन द नंबर, म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे 5,43,823, यामध्ये जो नंबर 3 दिला आहे त्या दोन्ही 3 मधला आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्या आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे फरक काढायचा. तर अगोदर हा नंबर आपण रायटिंग करूया आणि या दोन्ही नंबरची आपण प्लेस व्हॅल्यू काढणार आहे. तो नंबर आहे 5,43,823. आता याचे प्लेस पण आपण रायटिंग करून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅख. ओके. तर इथे 3 नंबर दिला आहे. हा 3 कुठल्या प्लेसवर आहे, 1000चा आहे, म्हणून 3 असे रायटिंग करून घ्यायचे आणि जेवढे नंबर असेल त्याऐवजी आपल्याला 0 रायटिंग करायचे आहे. डिफरन्स करायचा म्हणून मायनस सिम्बॉल द्यायचा आहे. नेक्स्ट 3 हा युनिट प्लेसवर आहे, 3च्या समोर कुठलाच नंबर नाही, म्हणून 3ची जी प्लेस व्हॅल्यू येईल ती 3च येणार आहे, म्हणून त्याच्या खाली आपल्याला 3 रायटिंग करावे लागेल. आता इथे फर्स्ट नंबरच्या 3 जी आलेली आहे 3000, सेकंड नंबरच्या 3 जी आलेली आहे प्लेस व्हॅल्यू ओनली 3. प्लेस म्हणजे तो नंबर ज्या प्लेसवर असेल त्याचीच प्लेसवर रायटिंग करायची आहे. आता 3 या 1000 प्लेसवर आहे, म्हणून इथे 3000 रायटिंग केलेली आहे. आणि 3 या युनिट प्लेसवर आहे, म्हणजे सिंगल नंबर, म्हणून 3 वनच टाईम रायटिंग केलेले आहे. तर 0 - 3 होत नाही. बाजूच्या लोन मागायचं आपल्याला, पण इथे पण नाही आहे, म्हणून 3000 कडून याला लावून द्यायचा 1, याच्याकडनं याला द्यायचा 10, याच्याकडनं पुन्हा याला द्यायचा
तर इथे राहील 10, इथे राहील 9, इथे पण 9 आणि इथे 2. 10 - 3 7. 9 जसेच्या तसे, 9 जसेच्या तसे, 2 जसेच्या तसे. आन्सर येईल 2997. हा झालेला आहे डिफरन्स. ओके, तर इथे ऑप्शन क्रमांक ए 2997 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, विच इज द 10,000 प्लेस डिजिट इन द नंबर 47,569. तर विच म्हणजे कोणता, इज म्हणजे आहे, 10,000 प्लेसवर कुठला नंबर आहे ते इथे आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे डायरेक्ट आपल्याला तसं पण लक्षात येईल, युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 प्लेसवर कोण येईल, 4. म्हणून ऑप्शन क्रमांक सी 4 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द 10 प्लेस डिजिट अँड द 1000 प्लेस डिजिट ऑफ द नंबर 44,444. आता इथे व्हॉट इज द सम, व्हॉट म्हणजे काय आहे म्हणतो, इथे सम म्हणजे ॲडिशन. द प्लेस व्हॅल्यू, आता इथे आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे, ते कुठल्या 10 प्लेसवर असणाऱ्या नंबरची. त्यानंतर 1000 प्लेसमध्ये असणाऱ्या नंबरची. आता यामध्ये 10 प्लेसमध्ये नंबर कोण आहे, 4. हा 4 कुठल्या प्लेसवर आहे, 10. म्हणजे 410 म्हणजेच 40 येण्याची प्लेस व्हॅल्यू. म्हणून 44,444 युनिट 10, 100, 1000, 10,000. हा झाला नंबर रायटिंग. तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे 10 प्लेसमध्ये असणाऱ्या नंबरची. 10 प्लेसमध्ये कोण आहे, 4 जातच्या तसाच, आणि इथे 4 ऐवजी 0 म्हणजे 40. त्यानंतर 1000 प्लेसमध्ये आपल्याला बघायचं कोण आहे, तर 1000 प्लेसमध्ये तर 1000 प्लस हा आहे, तर हा 4 नंबर आपल्याला इथे जसे तसा रायटिंग करावं लागेल, आणि बाकीचे नंबरऐवजी आपल्याला 00 रायटिंग करावं लागेल, 000. म्हणून हे झालेलं आहे 4000. आता दोन्ही नंबरचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे, 40 + 4000. कारण की आपल्याला सम विचारली असेल तर मग आपल्याला ॲडिशन करावी लागेल कुठल्या, ह्या 2 नंबरची. 0 + 0 0, 4 + 0 4, 0 0, 4C 4, 4040 ही त्याची प्लेस व्हॅल्यूची आपल्याला सम मिळेल. सम म्हणजे होते ॲडिशन. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक बी 4040 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 and 3 of the number 56,84,321. आता हा जो नंबर आहे 56,84,321 हा नंबर अगोदर रायटिंग करावा लागेल, व त्या नंबरमधील आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे फरक. तो कोणाचा, तर तो काढायचा प्लेस व्हॅल्यूचा. कुठल्या नंबरच्या, 8 आणि 3च्या. तर अगोदर हा नंबर आपण रायटिंग करून घेऊया. तर अगोदर तो नंबर आपण प्लेस टाकून रायटिंग करून घेऊया. तर बिग नंबर कोण आहे याच्यामध्ये, लॅक दिलेला आहे. तर लॅक किती आहे, 56 लॅक. म्हणजे यामध्ये 56 म्हणजे लॅक आणि 10 लॅक हे दोन्ही प्लेस आपल्याला रायटिंग करावं लागेल, कारण की 2 नंबर आलेला आहे. म्हणून युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक अँड 10 लॅक. आता आपल्याला याच प्लेसमध्ये जे नंबर रायटिंग करायचे आहे. तर फर्स्ट जो नंबर दिलेला आहे तो दिलेला आहे 56 लॅक दिलेला आहे, 56. म्हणून तो नंबर आपल्याला 10 लॅक आणि लॅकच्या प्लेसमध्ये रायटिंग करायचा आहे 56. तर रायटिंग करायचं आहे 56. त्यानंतर दिलेलं आहे 84,000.
आता इथे पण 1000 पण दोन दिलेले आहेत, 10,000 आणि 1000, 84,000. इथे लिहायचं मग 1000, 10,000च्या प्लेसमध्ये 80, 1000च्या प्लेसमध्ये 4. त्यानंतर 321. आता 100 किती दिलेले आहे? 3. तर इथे 100च्या बॉक्समध्ये 3 रायटिंग करायचे. अँड 21, तर इथे रायटिंग करायचं आहे 20 आणि इथे 1. ओके, तर हा नंबर तयार झालेला आहे 56,84,321. तर आता आपल्याला यामधील 8ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे आणि नंतर 3ची. आता 8 नंबर हा 10,000 प्लेसवर दिलेला आहे म्हणून 8 रायटिंग करायचं आहे खाली. 8 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून आपल्याला 10,000 म्हणजे आणखी एक 0 द्यावं लागेल आणि 80,000 याप्रमाणे रायटिंग करावं लागेल, किंवा समोर जेवढे नंबर असेल तेवढ्या नंबरच्या ऐवजी आपल्याला 0 रायटिंग करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काढायची आपल्याला 3ची प्लेस व्हॅल्यू. तर 3 हा 100 प्लेसमध्ये दिलेला आहे, तर 3 आपल्याला 100 प्लेसमध्येच रायटिंग करावं लागेल आणि समोरच्या नंबरऐवजी आपल्याला 0 रायटिंग करावे लागेल. 3 किंवा 3 हा 100 प्लेसवर आहे म्हणून 300 रायटिंग केले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. इथे डिफरन्स विचारलेला आहे बिटवीन कशामधला? 8 आणि 3च्या प्लेस व्हॅल्यूमधला. म्हणून आपण 8ची प्लेस व्हॅल्यू काढली आणि 3ची प्लेस व्हॅल्यू काढली 56 लाखमधून. तर त्याचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. 0 - 0 0, 0 - 0 0, 0 मधून 3 मायनस होत नाही. बाजूला लोन मागायचं आहे, बाजूच्याकडे पण नाही नंबर म्हणून 80,000ला लोन मागून इथे 1,000 लोन घेतले. इथे होईल 10, इथे राहील 7. पुन्हा 10 कडून 1 ला दिलं, इथे राहील 10, ते 9 शिल्लक राहील. 10 - 3 7, 9 जसेच्या तसे, कारण की 0 कट होतो. 7 जसेच्या तसे, तिथे आन्सर येईल 79,700. ऑप्शन क्रमांक बी 79,700 इज राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. विच डिजिट इन द नंबर 18,759 हॅज द ग्रेटेस्ट प्लेस व्हॅल्यू. आता हा जो नंबर आहे 18,759 यामधील कुठल्या नंबरची प्लेस व्हॅल्यू ही मोठी येणार आहे म्हणते. कारण की जो नंबर हा मोठ्या प्लेसवर असेल त्याचीच प्लेस व्हॅल्यू हे जास्त येणार आहे. ते सुरुवात करूया आपण. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. 10,000 हा मोठा प्लेस आहे, मग 10,000 प्लेसवर कोण आलेला आहे? 1, म्हणून 1चीच प्लेस व्हॅल्यू हे जास्त येणार आहे. ते कशाप्रमाणे? आता 1 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून 1 रायटिंग केलेला आहे, तर 0 0 0 रायटिंग केलं आहे. 9 जरी आपल्याला मोठा दिसत असला तर 9ची प्लेस व्हॅल्यू ओनली 9च येणार आहे. 8 मोठा दिसत असला तर 8ची प्लेस व्हॅल्यू ओनली 8,000च येणार आहे. म्हणून जो प्लेस व्हॅल्यू येईल 1 या नंबरची प्लेस व्हॅल्यू जास्त येणार आहे, ती येणार आहे 10,000. म्हणून आपल्याला 1 नंबर आपल्याला तिथे बघावा लागेल. तर 1 नंबर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्ये. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन यू फॉर्म बाय युझिंग द डिजिट 9, 8 अँड 0 विदाउट रिपीटिंग एनी डिजिट. तर हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन यू फॉर्म, आपण म्हणतो 3 डिजिट नंबर किती बनवू शकेल युझिंग द डिजिट. कुठले डिजिट? 9, 8 अँड 0 विदाउट रिपीटिंग, म्हणजे ते नंबर पुन्हा रिपीट झालेले नाही पाहिजे. ते या नंबरपासून किती 3 डिजिट नंबर आपण तयार करू शकतो म्हणजे. तर इथे आपल्याला तो नंबर रायटिंग करावा लागेल आणि त्यापासून आपल्याला किती नंबर तयार करता येत ते आपल्याला बघावं लागेल. तर अगोदर जो नंबर रायटिंग करून घेऊ आपण 9, 8 अँड 0. 9, 8, 0. तर अगोदर आपण जर नंबर 9 घेतला तर 980 हा फर्स्ट नंबर तयार होईल. 980. त्यानंतर 9 जसा ठेवायचा, 9 या 0च्या आतला बदल करायचा, 0 8 म्हणजे 908 हा एक नंबर तयार होईल. त्यानंतर 8 आपण 100 प्लेसवर ठेवू तर तो तयार होईल 800
9 फर्स्ट नंबर, त्यानंतर 890 सेकंड नंबर. ओके, हे झालेले आहे 3 डिजिट नंबर 980 या डिजिटचा यूज करून. आपल्याला 0 सुरुवातीला घेता येणार नाही. तर फर्स्ट नंबर 980 झालेला आहे, 980. त्यानं नेक्स्ट 908 झालेला आहे, त्यानं 8 आपण 100 प्लेसवर ठेवलेला आहे, 809. त्यानं 890, 809890. आपल्याला 0 हा नंबर 100 प्लेसवर घेऊन असा याप्रमाणे रायटिंग करता येणार नाही, कारण की हा झालेला ओन्ली 2 डिजिट नंबर. 0 हा नॅचरल नंबर आहे नाही, म्हणून 0 आपण सुरुवातीला रायटिंग करायचा नाही. 3 डिजिट नंबर त्यांनी विचारला असेल तर. ओके, तर हे झालेलं आहे 1 2 3 4 नंबर तयार झालेले आहे. तर म्हणून इथे ऑप्शन क्रमांक ए 4 इज अ राईट ॲन्सर. ओके, आय होप यू विल अंडरस्टँड. असाइनमेंट 1.5 अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्याकरता या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करावं, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.